हिवाळी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राज्याचे माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी नागपूर येथे पाली भाषेचे विद्यापीठ व्हावे अशी मागणी केली। केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होईल, यासाठी शासनाचे आभार बडोले यांनी मानलेत। यासोबतच पाली, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिल्याबद्दल अभिनंदन केले। संपूर्ण जगात बौद्ध तत्वज्ञान, प्राकृत पाली भाषा भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहे। नागपूर येथे पाली भाषेचे विद्यापीठ व्हावे अशी मागणी राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली। केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यामुळे 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात मदत होईल व मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक निधी उपलब्ध होईल, याबाबत मी शासनाचे मनापासून धन्यवाद देतो। परंतु त्याचबरोबर मी या ठिकाणी पाली आणि प्राकृत, बंगाली, आसामी या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला। संपूर्ण जगात बौद्ध तत्वज्ञान, पाली आणि प्राकृत भाषा भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहेत। या अध्यात्म ज्ञान आणि तत्वज्ञानाच्या भाषा आहेत, त्यांना अभिजात भाषांचा दर्जा देणे हे भारतीय विचार, संस्कृती आणि इतिहासावर त्यांच्या असलेल्या शाश्वत प्रभावाचा सन्मान आहे, अशी पोस्ट माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्या एक्स पोस्टवर केली आहे। पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्याबद्दल केंद्र सरकारनं चे आभार मानतो व अनेक वर्षापासून नागपूर येथे पाली विद्यापीठाची स्थापना व्हावी ही प्रलंबित मागणी राज्य सरकार पूर्ण करील व मराठी भाषेप्रमाणे सगळ्या विद्यापीठांमध्ये पाली भाषेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात यावे व पाली भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।